कोर्स जो नवीन सुरू केला होता, की जो चायनाचा इतिहास किंवा ज्याला आपण चीनचा इतिहास असं म्हणू शकतो. तर तो 1840 ते 1978 या कालखंडातला चीनचा इतिहास आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. खरं तर चीनच्या संदर्भामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीची पार्श्वभूमी, त्याचं ऐतिहासिक दृष्टिकोन किंवा चीनबद्दलचा एक जो काय पर्स्पेक्टिव्ह आहे, त्याच्याबद्दलची चर्चा केली होती. परंतु हे प्रकरण किंवा हे तिन्ही युनिट आपण एकत्र करत असल्यामुळे त्याचा जो उर्वरित भाग आहे, त्या उर्वरित भागाच्या संदर्भात सुद्धा आपल्याला चर्चा करणं अपेक्षित आहे. आणि त्या अनुषंगाने आजच्या व्याख्यानामध्ये आपण हे जे तिन्ही युनिट एकत्र केलेले आहेत, त्याचा सांगोपांग पद्धतीने विचार करून त्याची समाप्ती या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. खरं तर BHIE 141 हा आपला कोर्सचा कोड आहे आणि त्याचं मुख्य शीर्षक आहे चीनचा इतिहास. अर्थात चीनचा इतिहास हा अजून एक भव्य इतिहास किंवा त्याला एक वेगळी परंपरा आहे. त्याला एक वैभवशाली, गौरवशाली किंवा प्राचीन दार्शनिक असा वारसा चीनच्या इतिहासाला आहे. त्याच पद्धतीने चीनला आधुनिक कालखंडामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ज्या काही कलाटण्या मिळाल्या, त्या अनुषंगाने सुद्धा चीनचा अभ्यास करणं तितकंच गरजेचं आहे. काही वसाहत कालखंडामध्ये चीनचे अनुभव आणि आशियाई देशांचे आणि प्रामुख्याने भारताचे अनुभव हे वसाहतवादाला घेऊन पूर्णपणे भिन्न आहेत. तर असे वेगवेगळे दृष्टिकोन असे एकमेकात गुंफलेले असल्यामुळे चीनचा इतिहास हा थोड्याफार प्रमाणामध्ये फार आधुनिक, त्याच पद्धतीने क्लिष्ट, कारण चीनला एक प्राचीन वारसा, प्राचीन इतिहास सुद्धा आहे. कारण चीन हा जगातल्या म्हणजे वर्तमानाच्या संदर्भात सुद्धा अत्यंत महत्त्वाच्या अशा देशांमध्ये चीनचं स्थान अबाधित आहे. चीनला वर्तमान कालखंडामध्ये त्याच्या वेगवेगळ्या वस्तू, त्याचं आधुनिकीकरण, त्याने घेतलेली झेप आणि आर्थिक उड्या, या सगळ्या की ज्याला इंग्रजीमध्ये चीनच्या इतिहासामध्ये ग्रेट लीप असं म्हटलं गेलेलं आहे, उत्तुंग झेप असं आपण ज्याला म्हणू, की ज्याच्यातून सरंजाम शाहीतला चीनचं स्थित्यंतर हे एका आधुनिक राष्ट्रामध्ये किंवा आधुनिक प्रगत आर्थिक राष्ट्रामध्ये जे झालं, त्याचं स्थित्यंतर जर समजून घेतलं तर आपल्याला वर्तमान चीनच्या संदर्भामधला काही चीन असा कसा डेव्हलप झाला याच्या पद्धतीने आपल्याला चर्चा करता अपेक्षित आहे. त्यामुळे हे सगळे बिंदू जे आहेत ते वर्तमान चीनचं जगाच्या आणि प्रामुख्याने एशियाच्या, ज्याला आपण आशिया मराठी म्हणतो, त्या आशियाच्या इतिहासातील स्थान नेमकं काय आहे ते अधोरेखित करता येणं त्यामुळे शक्य होतं. त्यामुळे चीन हा खरं तर जगामध्ये ज्या काही वेगवेगळ्या प्राचीन सभ्यता आणि संस्कृती होत्या, त्या 5 प्रमुख प्राचीन सभ्यता आणि संस्कृती असलेला एक देश आपल्याला असं म्हणता येईल. वर्तमान म्हणजे वसाहत कालखंडानंतर या सगळ्या देशांची राष्ट्र बनण्याची प्रक्रिया सुरू झाली, परंतु चीनला त्याच्या स्वतःच्या असलेल्या तत्वज्ञान, दर्शन आणि दीर्घकाळ सत्ता गाजवलेल्या अशा मिंग राज्यघराण्याची राजवट असल्यामुळे चीनचा इतिहास सुद्धा भारतासारखाच अत्यंत प्राचीन असा इतिहास राहिलेला आहे. चीन हे वेगवेगळ्या दर्शनांसाठी सुद्धा ओळखलं गेलं, की ज्यामध्ये कन्फ्युशियस आहे, ज्यामध्ये नंतरच्या कालखंडामध्ये भारतामधून स्थित्यंतर ज्या दर्शनांचं झालं त्या दर्शनाच्या आधारावर जो धर्म उभा राहिला तो म्हणजे बौद्ध धर्म. तर त्या बौद्ध धर्माचा सुद्धा एक मोठा वारसा चीनच्या इतिहास परंपरांमध्ये प्रतिबिंबित झालेला आपल्याला दिसतो. त्यामुळे चीनला समजून घेण्यासाठी चीनचा प्राचीन इतिहास हा मदत करतोच, पण त्याचबरोबर आधुनिक कालखंडामध्ये किंवा वसाहती कालखंडामध्ये या चीनने त्याच्या स्वतःकडे असलेल्या ऐतिहासिक वारशाचं, दार्शनिक वारशाचं, त्याच्या आर्थिक उन्नती आणि प्रगतीमध्ये नेमकं काय योगदान घेतलेलं आहे किंवा त्याचं काय दखल घेतली याचा आढावा सुद्धा आपल्याला या तिन्ही बिंदूंमध्ये गुंफता येणं शक्य आहे. त्यामुळे चीनबद्दलचे जगातले दृष्टिकोन, चीनचे स्वतःचे दृष्टिकोन, चीनचे स्वतःबद्दलचे दृष्टिकोन, या चर्चा काही प्रमाणामध्ये आपण अगोदरच्या व्याख्यानामध्ये केल्या असल्या तरी सुद्धा त्याचा ओझरता उल्लेख किंवा त्या संदर्भातले काही प्रासंगिक दाखले आपण या निमित्ताने घेऊ. त्याच पद्धतीने चीनी राष्ट्र आणि चीनी राष्ट्राचं युरोपियन इतर राष्ट्रांसोबतचे असलेले सहसंबंध, त्याचे परराष्ट्र संबंध आणि शत्रुभावी अंतर्विरोध, या सगळ्यांचा उलगडा आपल्याला त्या युद्धाने होईल की ज्याला जगामध्ये ओपियमचं युद्ध
असं म्हणून ओळखलं जातं. ओपियम हा खरं तर इंग्रजी शब्द आहे, मराठीमध्ये आपण त्याला अफू असं म्हणू शकतो. त्या अफूचं युद्ध खरं तर हे चीनच्या भूमीवरच लढलं गेलं आणि अफूच्या युद्धानंतर खरं तर चीनला एक वेगळ्या पद्धतीची कलाटणी मिळालेली आपल्याला दिसते आणि केवळ एक नाही तर चीनच्या संदर्भामध्ये असे बरेचसे म्हणजे प्रामुख्याने 2 मोठी युद्ध की ज्यामुळे चीनचे इतर युरोपीय राष्ट्रांशी प्रामुख्याने ब्रिटन, पोर्तुगीज, डच इतरांशी असलेले जे काही सहसंबंध आहेत, त्याच्याबद्दलचे असलेले शत्रुभावी अंतर्विरोध आहेत, या सगळ्यांचा उलगडा आपल्याला या 2 महायुद्धांच्या दरम्यान या 2 युद्धांच्या उदाहरणावरून समजून घेता येणं शक्य आहे. तसंच चीनमध्ये परकीय राष्ट्रांसाठी किंवा वसाहतवादी देशांसाठी किंवा ज्या देशाचा मी नामोल्लेख आता केला, की ज्यामध्ये पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि प्रामुख्याने ब्रिटन या सगळ्यांसाठी असलेली एक व्यापारी उपकरण किंवा एक व्यापारी संस्था उदयाला आलेली आपल्याला दिसून येते, की ज्याला कॅन्टॉन व्यवस्था असं म्हटलं गेलं किंवा या सगळ्या देशांच्या फॅक्टरीज ज्या ठिकाणी उभ्या राहिल्या चीनमध्ये, त्या फॅक्टरीशी संबंधित प्रशासन आणि इतर बाबींची जी काय बनलेली व्यवस्था होती त्याला कॅन्टोन असं व्यवस्था म्हटलं गेलं. खरं तर कॅन्टोन व्यवस्था म्हणजे इतर देशांची म्हणजे परराष्ट्रात परकीय देशांच्या फॅक्टरीज खरं चीनमध्ये अस्तित्वात असणं त्या व्यवस्थेला कॅन्टोन व्यवस्था असं म्हटलं गेलं. परंतु कॅन्टॉन व्यवस्थामध्ये सुद्धा वेगवेगळ्या देशांचे अंतर्विरोध प्रतिबिंबित झालेले दिसतात आणि चीनमध्ये या कॅन्टॉन व्यवस्थेला घेऊन वेगवेगळ्या पद्धतीच्या असमान संधी किंवा असमान करार घडलेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे या सगळ्या घटनांकडे वसाहतवादी कालखंडाच्या दृष्टिकोनातून वादातील अंतर्गत स्पर्धेतून खरं तर या असमान संधी कशा उत्पन्न झाल्या अशा दृष्टीतून सुद्धा समजून घेता येणं शक्य आहे. आणि त्यामुळे चीन हा खरं तर प्रामुख्याने एक अत्यंत बलाढ्य राष्ट्र, आर्थिकदृष्ट्या बलाढ्य राष्ट्र, प्रगत राष्ट्र, की ज्याला वर्तमानाच्या संदर्भात जसं भारताची अर्थव्यवस्था ही भारत राष्ट्र निर्मितीच्या कालखंडापासून मिश्र अर्थव्यवस्था म्हणून ओळखली गेलेली आहे आणि त्यामध्ये भांडवली आणि समाजवादी अशा दोन्ही धोरणांचं प्रतिबिंब भारतीय राज्यघटनेमध्ये आणि पर्यायाने भारताच्या अर्थनीतीमध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. तशा पद्धतीच्या स्वरूपामध्ये जर चीनची आपल्याला अर्थव्यवस्था समजून घ्यायची असतील, तर चीनच्या सुरुवातीच्या कालखंडातल्या अत्यंत प्राचीन ऐतिहासिक अवस्थांपासून आधुनिक वसाहती कालखंडांमध्ये आणि प्रामुख्याने चीनमध्ये जी काही राज्यक्रांती झाली, त्यामध्ये समाजवादाचा उदय झाला, साम्यवादाचा उदय झाला. त्यामुळे साम्यवादी अवस्थेपासून ते बाजार समाजवादापर्यंतचा जो स्थित्यंतर आहे, ते चीनी अर्थव्यवस्थेने बघितलेलं आहे. इंग्रजीमध्ये ज्याच्यासाठी मार्केट सोशलिझम असा शब्द वापरला गेला, तो बाजार समाजवाद ही अवस्था वर्तमानाच्या संदर्भात चीनच्या दृष्टिकोनातून समजून घेणं गरजेचं आहे. अर्थात या बाजार समाजवाद ही नीतीय अशी संकल्पना आहे की अर्थशास्त्रीय बाबी हे खरं तर एक चालकानुवृत्ती एकपक्षीय असं शासन असलेलं राजकीय व्यवस्था आहे. प्रामुख्याने या तिन्ही बिंदू समजून घेत असताना आणि वर्तमान चीनचा इतिहास उलगडत असताना आपल्याला 1840 ते 1978 या कालखंडामध्ये नेमके चीनच्या संदर्भात काय बदल घडत होते, काय स्थित्यंतर घडत होती, याचा उलगडा करून घेणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे याच्यातून आपल्याला जे काही वेगवेगळे बिंदू समजणार आहेत की चीन मधला जो समाज आहे तो प्राचीन सभ्यतांपासून आधुनिक कालखंडापर्यंत प्रामुख्याने वसाहतवादी कालखंडापर्यंत हा चीनी समाज आणि चीनबद्दलची समज या दोन्ही कशा पद्धतीने बदलत गेलेल्या आहेत. आणि प्रामुख्याने हे सुद्धा एक मूळ उद्दिष्ट आहे ही प्रकरणं समजून घेण्याचं की चीनचं जे स्थित्यंतर आहे म्हणजे जुन्या सभ्यता किंवा प्राचीन कालखंडातल्या दर्शनशास्त्रापासून उद्गम आणि विकास होत आधुनिक किंवा वसाहती कालखंडापर्यंतचा समज जो होता चीनी समुदायाचा त्यांच्या स्वतःबद्दल आणि जगाबद्दलचा त्या समजाबद्दल सुद्धा आपल्याला इथे विवेचन करणं अपेक्षित आहे. चीन हा खरं तर त्याच्या अवस्थांमध्ये किंवा आत्ममग्नतेमध्ये असलेलं राष्ट्र असं त्याचं वर्तणुकीचं स्वरूप वसाहत कालखंडापर्यंत राहिलेलं आहे.
त्यामुळे चीनचा इतर परराष्ट्र संबंध किंवा प्राचीन जगाच्या इतिहासामध्ये प्राचीन चीनचे जे संबंध आहेत ते फार जगाशी आलेले दिसत नाहीत. त्यामध्ये त्यांची स्वतःबद्दलची आत्ममग्नता अशा पद्धतीचे दृष्टिकोन प्रभावी झालेले दिसतात आणि त्यामुळे चीन हा जगाच्या पटलावर किंवा चीन हा इतर राष्ट्रांच्या संबंधांमध्ये फार काही संबंध जोडत असताना आपल्याला प्राचीन आणि मध्ययुगीन चीनच्या इतिहासामध्ये दिसत नाही. त्यामुळे चीनचा जो ऐतिहासिक उदय होतो की ज्याच्यामध्ये चीन एक राष्ट्र म्हणून उभं राहतं, त्यानंतर चीनचे परराष्ट्र संबंध सुद्धा चर्चेला येतात आणि नव्याने स्थापित होतात. त्यामुळे चीनी राष्ट्र म्हणून उदय कसा होत जातो याचा प्रवास समजून घेणे हे सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचे आहे. चीनी विचार, चीनी दर्शन, चीनी धर्म या सगळ्यांचा एक वेगळा उदय आपल्याला चीनच्या इतिहासामध्ये सापडतो आणि 1840 पासून एक वेगळ्या पद्धतीने चीनी आस्थांचा विषय चीनी धोरणकर्त्यांसाठी महत्त्वाचा बनतो आणि नंतर चीनला काही राष्ट्रीय धर्म, काही राष्ट्रीय समज असावी अशा पद्धतीच्या चर्वण आपल्याला चीनच्या सगळ्या अकादमिक चर्चा विश्वांमध्ये घडून आलेला आपल्याला दिसतो. अर्थात चीनी वर्तन जे आहे ते आत्ममग्न, आत्ममुग्ध जरी असलं सुद्धा तरी त्याच्यातून एक वेगळ्या पद्धतीच्या मानवजातींची समज दर्शन म्हणून उभी राहताना आपल्याला दिसते. त्यामुळे चीनमध्ये एक कन्फ्युशियस विचारांची आणि नंतरच्या कालखंडामध्ये विकसित झालेली मेन्फ्युशियस अशा वेगवेगळ्या पद्धतीचे विचारधारांचा उदय, प्रामुख्याने तो दर्शनशास्त्राचा उदय आपल्याला चीनमध्ये दिसून येतो की जी खरं तर एक वेगळ्या पद्धतीने लिबरल धर्मनिरपेक्ष अशा पद्धतीची दर्शनशास्त्र म्हणून उभं राहते. त्यामुळे चीनचा जो समज होता की चीनबद्दलचा चीनी लोकांचा आणि चीनबद्दलचा इतरांचा जो समज होता की चीन हे ओपन नाहीये किंवा चीन हे खुल्या पद्धतीने इतर परकीय राष्ट्र किंवा परकीय संस्कृतीशी जुळून घेण्यासाठी खुलं नाहीये, ते आत्ममग्न आहे, ते स्वतःमध्येच बंदिस्त आहे किंवा स्वतःमध्येच खुश आहे. तर ही जी समज आहे ती दर्शनाच्या पातळीवर आपल्याला नंतर खोटी ठरताना दिसते. कारण बौद्ध धर्माचा जो प्रभाव या कालखंडामध्ये आशियामध्ये तयार झालेला होता, तो आशियामधला जो काही बौद्ध धर्माचा प्रभाव आहे तो हळूहळू आपल्याला चीनला सुद्धा प्रभावित करत असताना दिसत होतो. आणि त्यामुळे चीनमध्ये एक बौद्ध धर्माला घेऊन एक वेगळी स्वीकार्यता आपल्याला चीनी जनतेमध्ये आणि एकंदरीत चीनी समाजामध्ये दिसून येते. त्यामुळे कन्फ्युशियस असा विचार, त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीचे दर्शन, त्याच पद्धतीने सगळ्यात दीर्घकाळ अशा असलेली जी काय राजवट होती त्या सगळ्या संदर्भामध्ये चीनमध्ये किंवा चीनी जनतेला किंवा चीनमध्ये या धर्माचा कशा पद्धतीने प्रभाव झाला याचा सुद्धा आपल्याला उलगडा. तर चीन हे खरं तर कन्फ्युशियस आणि इतर सगळ्या दर्शनासाठी ओळखलं जातं आणि त्यामुळे आपला जो मुख्य मुद्दा होता की चीन हे आत्ममग्न असं असलेला देश आहे आणि चीनला इतर विचार स्वीकार्य नाहीये की चीनचे इतर राष्ट्रांशी संबंध स्थापित होऊ शकत नाही, हे खरं तर नंतरच्या कालखंडामध्ये बदलत गेलेलं आपल्याला दिसून येतं. कारण ज्या पद्धतीने बौद्ध धर्माचा प्रभाव चीनी समाज आणि संस्कृतीवर पडला आणि बौद्ध धर्माला घेऊनची स्वीकार्यता चीनमध्ये वाढली, त्याच्यावरून तो समज बदललेला दिसतो. अर्थात याचं एक कारण सांगितलं जातं की चीनी जे दर्शनशास्त्र आहे त्या दर्शनशास्त्रामध्येच असे काही मूलभूत घटक होते की जे बौद्ध तत्वज्ञानाच्या, बौद्ध दर्शनाच्या थोडेसे जवळ होते आणि त्यामुळे बौद्ध धर्माचं ॲक्सेप्टन्स किंवा स्वीकार्यता चीनमध्ये वाढलेली असते. ही म्हणजे काय की संपूर्ण कन्फ्युशियस दर्शनामध्ये किंवा चीनच्या सगळ्या इतिहासामध्ये जे काही बिलीफ सिस्टम आहे, जी काय श्रद्धेची अवस्था आहे, त्यामध्ये कोणत्याही मध्यस्थाला स्थान नाही किंवा चीनी जो काही दर्शनशास्त्र आहे त्याच्यामध्ये
काहीतरी वरतून निर्मिकाने काहीतरी केलंय की ज्या रूढार्थाने, ज्याला वर्तमानामध्ये किंवा वर्तमानाच्या परिप्रेक्ष्यामध्ये अंधश्रद्धा अशा म्हटल्या जाऊ शकतात, अशा पद्धतीचे काही विचार कन्फ्युशियस आणि एकंदरीत चीनी दर्शनशास्त्रामध्ये उपस्थित होते. आणि खरं तर त्यामुळेच चीनी दर्शनशास्त्र एक वेगळ्या पद्धतीने ओपन किंवा खुलं असं दर्शनशास्त्र असल्यामुळे त्याच्यासाठीची जी काय एक बौद्ध धर्मासाठी जी काय पार्श्वभूमी लागते, ती पार्श्वभूमी चीनच्या सगळ्या दर्शनाने स्थापित केलेली आपल्याला दिसून येते. परंतु चीनची जी राजवट आहे, ती चीनची राजवट ही खरं तर वेगवेगळ्या कालखंडामध्ये बदलत गेलेली आपल्याला दिसून येते. पण तरी सुद्धा दीर्घकाळ ज्यांनी राज्य केलं, जवळ-जवळ 3 दशशतकं ज्या राजवटीने राज्य केलं, ती म्हणजे मिंग डायनेस्टी किंवा मिंग कालखंड. हा एक महत्त्वाचा कालखंड ओळखला जातो आणि वेगळ्या पद्धतीची शाही राजवट खरं तर चीनवर दीर्घकाळ सत्ता स्थापित करत होती आणि त्याने आपल्या सत्ता असलेला तयार होत होती. अर्थात जुना चीनचा आत्ममग्न दृष्टिकोन आणि वसाहती कालखंडामध्ये बदलत गेलेले परिप्रेक्ष्य आणि वेगवेगळ्या पद्धतीचे आलेली आव्हानं, यामुळे स्टेपीचं एक आव्हान सुद्धा चीनी शाही राजवटीच्या समोर उभं राहिलेलं होतं किंवा नवीन पद्धतीचा विचार, नवीन पद्धतीचे सत्ता संदर्भ हे कशा पद्धतीने त्याला आवाहन करावं किंवा कशा पद्धतीने रिस्पॉन्ड करावा, या पद्धतीमध्ये आपल्याला शाही राजवटीचा एक गुंता झालेला दिसतो आणि त्यातूनच वेगवेगळ्या पद्धतीच्या वसाहत कालखंडामध्ये चुका आणि वेगवेगळ्या स्वरूपाचं बंड आपल्याला झालं दिसतं. त्यामुळे परंतु वसाहत कालखंडामध्येच आपल्याला चीनमध्ये हे वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचं केंद्र म्हणून आपल्याला ते दिसून येतं. चीनचं जे काही सामाजिक आणि आर्थिक समाज जीवन पूर्णपणे बदललं, त्याच्यामध्ये एक वेगळं मोठं परिवर्तन स्थित्यंतर आलं. त्याला या सगळ्या तत्वज्ञानात्मक, आर्थिक, राजकीय अशा सगळ्या बाबींचे कंगोरे खरं तर सामाजिक आणि आर्थिक स्थित्यंतराच्या संदर्भात किंवा परिवर्तनाच्या संदर्भात आपल्याला असलेले दिसून येतात. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा या ऐतिहासिक दृष्टिकोन समजून घेत असताना आपल्याला लक्षात येईल तो म्हणजे शिंग राजवटीचा इतिहास. जवळ-जवळ 2-3 दशशतकं त्या शिंग राजवटीने किंवा राजवटीने चीनची सत्ता चीनवर आपलं राजकीय प्रभुत्व स्थापित केलेलं आपल्याला दिसून येतो. या सगळ्याचा परिपाक म्हणून 20व्या शतकामध्ये एक चीन हा पूर्णपणे बदललेलं राष्ट्र म्हणून उभं राहतं किंवा चीनचा 20व्या शतकातला अवतार आणि 20व्या शतकाच्या अगोदरचं चीन याच्यामध्ये प्रामुख्याने फार मोठा बदल, फार मोठा फरक आपल्याला आढळून येतो. अशा पद्धतीने आपल्याला चीनच्या बाबी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. प्रामुख्याने 20व्या शतकाची जी काही चीनची पार्श्वभूमी, 20व्या शतकातलं जे काही चीन आहे त्याची पार्श्वभूमी हे खरं तर 19व्या शतकामध्येच तयार होत असताना आपल्याला दिसून येते. ओके. आणि त्यामुळे 19व्या शतकाच्या मध्यापासून चीनचा इतर देशांशी संबंध स्थापित व्हायला, संबंध यायला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. काही ठिकाणी तो शत्रुभावी संबंध आहे, काही ठिकाणी अशत्रुभावी संबंध आहे, काही ठिकाणी तो व्यापारी संबंध आहे, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण संबंध सुद्धा. त्यामुळे 19व्या शतकामध्ये चीन हे बऱ्याचशा पद्धतीने इतर राष्ट्रांशी त्यांचा संपर्क यायला सुरुवात होते आणि चीनबद्दल जी काय आत्मग्लानी, आत्ममग्नता, आत्ममुग्ध असलेली जी काही चीनबद्दलची समज होती ती तुटण्याची सुरुवात खरं तर 18व्या शतकामध्येच होते, परंतु 19व्या शतकामध्ये त्याला जास्त दृश्य स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येते. त्यामुळे छिंग राजवटीच्या शेवटापर्यंत खरं तर हा एक वेगळ्या पद्धतीचा इतिहास आणि नंतरच्या कालखंडामध्ये 19व्या शतकामध्ये प्रामुख्याने 1840 पासून एक वेगळ्या पद्धतीचा चीन आणि चीनी उदयाला येत असताना आपल्याला दिसून येतो. अर्थात चीन या कालखंडामध्ये चीन हा स्वतःच्या कोशामध्ये असल्यामुळे चीनला इतर राष्ट्रांशी काही संबंध नव्हता, परंतु परिस्थितीच्या रेट्याने तो आला. आत्ता 19व्या शतकापर्यंत, 18व्या शतकापर्यंत चीनला स्वतःच्या परराष्ट्राच्या परराष्ट्र म्हणूनच्या सीमा सुद्धा नव्हत्या.
कारण त्याची त्यांना काही गरजही वाटली नव्हती. त्यामुळे तैवान, फॉर्मोसा आणि इतर वेगवेगळ्या ठिकाणचे जे काय सीमावर्ती प्रदेश चीनचे होते, त्या ठिकाणी वेगवेगळ्या टोळ्यांचं आव्हान चीनी राज्यकर्त्यांना होतं. दुसरा चीनी राज्यकर्त्यांचा स्वतःबद्दलचा एक समज जो होता, की ते साक्षात देवाची लेकरं आहे किंवा देवानेच पाठवलेले असे ते असल्यामुळे अ, ही जी काही संपूर्ण जमीन, ही संपूर्ण भूमी ही त्या ईश्वराची आहे आणि ईश्वरानेच आपल्याला इथे सत्ता गाजवण्यासाठी पाठवलेली आहे, असा समज असल्यामुळे सुद्धा त्यांनी कधी काही कशावर त्याच्या बॉर्डर किंवा त्याच्या सीमा किंवा त्याच्यावर कुठला अधिकार सांगितलेला नाही. परंतु 18व्या-19व्या शतकामध्ये वसाहतवादी कालखंड सुरू होतो आणि वेगवेगळ्या पद्धतीची जागतिक स्पर्धा वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये तयार होते. वेगवेगळ्या राष्ट्रांची निर्मिती नव्याने व्हायला लागते. त्यामध्ये खरं तर वेगवेगळ्या पद्धतीचं म्हणजे दर्शनाचं, वर्तणुकीचं घर्षण हे चीन आणि इतर राष्ट्रांमध्ये होत असताना आपल्याला दिसून येतं. आणि खरं तर या अशा दामिश्र परिस्थितीमध्येच चीनी अर्थव्यवस्था एक वेगळ्या पद्धतीने झेप घेण्यासाठी सक्षम व्हायला लागते, पुढे जायला लागते. अर्थव्यवस्थेच्या संदर्भात नेमकं काय घडलेलं आहे आणि त्यासाठी 4 वेगवेगळ्या पद्धतीचे आधुनिकीकरण कशी कारणीभूत झाली, की ज्याला इंग्रजीमध्ये फोर मॉडर्नायझेशन असं म्हटलं गेलं. त्याची चर्चा आपण सखोलमध्ये करूच. पण तत्पूर्वी या सगळ्या ज्या बाबी आहेत, की असा हा ऐतिहासिक दृष्टिकोन आहे आणि त्या ऐतिहासिक दृष्टिकोनामध्ये आपल्याला चीनची सभ्यता, चीनची संस्कृती, चीनचा इतिहास समजून घेणे गरजेचं आहे. 1840 पासून ते 20व्या शतकापर्यंत चीनची एक वेगळ्या पद्धतीची ऐतिहासिक भूमिका उभी राहते, की जी जुन्या प्राचीन चीनच्या भूमिकेपेक्षा थोडी वेगळी असते आणि याच्यातून एक वेगळ्या पद्धतीचा आर्थिक बदलासाठीचा जो काही पाया आहे तो या कालखंडामध्ये घातला जातो. या कालखंडामध्येच एक वेगळ्या पद्धतीचे युद्ध चीनच्या भूमीवर घडायला लागतात, की ज्याला अफूचे युद्ध म्हणून ओळखलं गेलेलं आहे. तर या सगळ्या बाबींची चर्चा आपण या ठिकाणी करत आहोत. त्यामुळे पौरात्य दृष्टिकोन जो होता तर चीनचा, तो या चीनी सभ्यतेमुळे उभा राहिलेला आपल्याला दिसून येतो. आणि तो पौरात्य दृष्टिकोन हा आत्मकेंद्रित दृष्टिकोन असल्याचं चीनच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून येतो. कारण पाश्चिमात्य दृष्टिकोनांशी जेव्हा घर्षण व्हायला लागलं चीनी सभ्यतांचं, संस्कृतीचं, त्या कालखंडामध्ये त्या अवस्थांमध्ये पौरात्य दृष्टिकोन सुद्धा बदलत गेलेला आपल्याला दिसून येतो. पूर्वेकडची जे काही वेगवेगळे राष्ट्र होती त्यांच्याबद्दलचा दृष्टिकोन किंवा त्यांचा स्वतःबद्दलचा दृष्टिकोन हा पौरात्य दृष्टिकोन म्हणून सुद्धा ओळखला जातो. परंतु चीनमध्ये दीर्घकाळ जी झिंग राजवट होती, मेंग राजवट होती, या 2 प्रमुख राजवटी होत्या, की ज्याला प्रामुख्याने त्या मोनार्किकल स्टेट्स होत्या, की ज्या राजेशाह्या होत्या. म्हणजे वर्तमान किंवा 20व्या शतक हे खरं तर लोकशाही राज्याच्या स्थापनेसाठी किंवा त्याचं पुरस्कर्ता शतक म्हणून ओळखलं जातं. कारण या कालखंडामध्ये वेगवेगळ्या राष्ट्रराज्यांची निर्मिती झाली. या कालखंडामध्ये तयार झालेल्या सगळ्या राष्ट्रराज्यांचा प्रामुख्याने ओढ हा लोकशाही संदर्भातला होता. परंतु 20व्या शतकाच्या अगोदर या सगळ्या सरंजामशाह्या किंवा सरंजामशाहीचं सत्ता या संपूर्ण भूभागावर दिसून येते. आणि इथे महत्वात लक्षात घेण्याचा एक मुद्दा म्हणजे या कालखंडामध्ये ह्या ज्या वेगवेगळ्या शाह्या होत्या, की ज्या मोनार्किकल स्टेट्स होत्या, सरंजामशाही होती, त्याचा अस्त 20व्या शतकापर्यंत व्हायला लागलेला. परंतु या प्रक्रियेमध्ये काय झालं, की जुन्या राजवटींचा अस्त झाला आणि नवीन सक्षम राजवटी उभ्या न राहिल्यामुळे पश्चिमेत जे चालू असलेलं जे काय आधुनिकीकरण होतं, त्या आधुनिकीकरणाला समर्थ उत्तर देण्यासंदर्भात चीनी राजवट किंवा चीनी प्रशासन कमी पडलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे आतापर्यंत चीनने जोपासलेला आत्मकेंद्रीवाद. पण नंतरच्या काळामध्ये चीनी केंद्रवाद सुद्धा वाढला, की सगळ्या गोष्टीचं केंद्र हे चीन असायला हवं. 1816 याची जी पार्श्वभूमी आहे वसाहतवादाची, ती मिंग आणि छिंग राजवटीच्या म्हणजे 16व्या आणि 17च्या पार्श्वभूमीवर सुरू होते.
दुसरं, दर्शनाच्या बाबतीत संपूर्ण मध्य आणि दक्षिण आशियावर चीनी बौद्ध सभ्यता आणि संस्कृतीचा प्रभाव आपल्याला दिसून येतो, की जो चीनच्या संदर्भात सुद्धा आपल्याला तेवढाच पद्धतीने तो उजागर होताना दिसतो. अर्थात चीनचा जो भौगोलिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोन आहे तो भारताचे आणि त्याचे काही वेगवेगळे संबंध दिसतात. काही वसाहतवादी अनुभव समान नसले तरी सुद्धा हिमालयाच्या पर्वतरांग ते तिबेटचे पठार या सगळ्या संपूर्ण भौगोलिक पट्ट्याशी चीनचाही एक संबंध आहे. त्याजवळ शुंग राजवट आहे. त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये जाऊ राजवट आहे, की जी खरं तर 3ऱ्या शतकामध्ये सत्तेवर आली आणि ती दीर्घ राजवट म्हणून ओळखली गेली. किंवा बऱ्याच कालखंडामध्ये बऱ्याच काळासाठी त्या राजवटीने आपली सत्ता उभी केली. वेगवेगळी, पण नंतरच्या कालखंडामध्ये वेगवेगळी छोटी छोटी राज्य उदयाला आली आणि जी जाऊ राजवट होती, जिने शुंग राजवटीच्या पार्श्वभूमीवरती जाऊ राजवट उभी राहते आणि तिचा विजय होतो असा दिसतो. आणि 221 नंतर चीनच्या राजवटीचा सुद्धा अंत होतो. अर्थात जसं आपण बौद्ध धर्म आणि इतर बाबींचा चीनच्या संदर्भात उल्लेख केला, त्याचं जे काही मूळ होतं, की जे आपण म्हटलंच आहे, की चीनी तत्वज्ञानामध्येच असे काही गुणधर्म होते, की ज्यामुळे बौद्ध धर्माला आपला प्रभाव संपूर्ण चीनवर टाकणं शक्य झालं. ओके. कारण जे कन्फ्युशियस विचार होते, त्याच्यानंतर आलेला मेन्शियस नावाचा जो विचार होता, त्याच्यानंतर आलेला दाओवाद होता. ओके. त्यावेळी कन्फ्युशियस, मेन्शियस, दाओवाद या सगळ्यांनी बौद्ध तत्वज्ञान आणि प्रामुख्याने महायान पंथासाठीच एक मोठी पार्श्वभूमी तयार केलेली दिसून येते. अर्थात कन्फ्युशियसच्या विचारानुसार शिक्षण, कुणालाही चांगला नागरिक बनण्यासाठी शिक्षण आणि इतर महत्त्वाचे आवश्यक असे गुण असणे गरजेचे आहे. तर मेन्शियस नावाचा जो काय तत्वज्ञान ते दर्शनशास्त्र होतं चीनबद्दल, त्याच्यामध्ये प्रत्येकाला विद्रोहाचा अधिकार देण्यात आलेला होता आणि जुनी राजवट, जुनी प्रभाव, कुठलाही सत्ता जर पसंत नसेल तर त्या सत्तेच्या विरोधात जनतेने, नागरिकांनी विद्रोह करणं हे समर्थनीय असल्याचं मेन्शियस दर्शनशास्त्र सांगतं. आणि त्यामुळे चीनमध्ये धर्माची स्थापना न होता सामाजिक आणि राजकीय दर्शनशास्त्राचा विकास झालेला आपल्याला दिसतो. आणि धर्माऐवजी सामाजिक आणि राजकीय दर्शनाचं केंद्र हे चीन 19व्या शतकामध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि नंतरच्या कालखंडामध्ये कन्फ्युशियस, मेन्शियस नंतर दाओवाद किंवा दाओ असा एक तत्वविचार उभा राहताना आपल्याला दिसतो, की लाओ जी यांनी लिहिलेला जो ग्रंथ आहे दाओ दे झिंग, हा खरं तर दाओवादाची खरं तर संपूर्ण ओळख वाचकांना करून देत असताना आपल्याला दिसतो. परंतु दाओवाद, कन्फ्युशियस, मेन्शियस हे वेगवेगळे विचार, दर्शन असले तरी सुद्धा या सगळ्यांमध्ये कुठेही शत्रुत्व नव्हतं. या सगळ्यांमध्ये कुठेही अशी आपसी स्पर्धा नव्हती किंवा एकमेकांना संपवून टाकण्याचं काही लक्षण सुद्धा नव्हतं. त्यामुळे या सगळ्या विचारांचं सहअस्तित्व आपल्याला चीनमध्ये दिसतं. आणि चीनच्या दर्शनानुसार खरं तर 2 महत्त्वाच्या बाबींना प्रश्नांकित केलेलं आपल्याला दिसतं. एक तर मृत्यूनंतरच्या जगासाठी चीनी दर्शनामध्ये काही उत्तर नाहीये आणि त्यामुळे मृत्यूनंतरच्या जगाच्या संदर्भात कोणतीही चिंता करण्याची गरजच नाही, असं एक महत्त्वाचं भर चीनी दर्शनशास्त्र या बिंदूंवर देतं. आणि ईश्वर नावाची जी संकल्पना आहे, मृत्यूनंतरचं जग आहे, या खरं तर आपल्या वर्तमानाच्या संदर्भात आणि वर्तमानाच्या परिप्रेक्ष्यात न येणाऱ्या बाबी असल्यामुळे या संदर्भात कोणतीही चिंता करण्याचं कारण नसल्याचं आपल्याला चीनी दर्शन सांगतं. आणि यामुळे सुद्धा बौद्ध, महायान आणि इतर सगळ्याचे काही बोधिसत्व, त्याच्या दंतकथा, त्यामध्ये असलेले छोटे देवता, हे चीनी तत्वज्ञान आणि बौद्ध तत्वज्ञानामध्ये यामध्ये काहीतरी साधर्म्य आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळे चीनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध संघाची, बौद्ध मठाची, कल्याणकारी मठाची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. 19व्या शतक येता येता सुई आणि तांग राजवटीचं सुद्धा सत्ता आपल्याला चीनवर आलेली आपल्याला दिसते. आणि या कालखंडामध्ये मग केंद्रीय प्रशासन हे प्रबळ होताना दिसतं, परंतु विभाजित राज्याचं मुख्य प्रशासन हे केंद्राच्या हाती असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे केंद्रीय सत्ता, केंद्रीय प्रशासकीय व्यवस्था
या कालखंडामध्ये महत्त्वाच्या बनलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यामुळे जुन्या कालखंडामध्ये अशा कोणत्याही प्रशासनाची एव्हाना राष्ट्राच्या सीमा ठरवण्याची कोणतीही गरज चीनी राजवटींना भासलेली नाही. परंतु नंतरच्या कालखंडामध्ये प्रामुख्याने वसाहतवादी कालखंडामध्ये अशा पद्धतीच्या प्रशासकीय रचना या राष्ट्राच्या संवर्धनासाठी महत्त्वाच्या असल्याचं सिद्ध झाल्याच्या नंतर चिंगशिहू आघाडी याच्या कालखंडामध्ये चीनमध्ये केंद्रीय केंद्रीय प्रशासनाच्या संदर्भात विचार झाला. म्हणजे प्रशासन काही बाबतीत केंद्रीय असलं तरी विभाजित वेगळी जी राज्य होती ती स्थानिक प्रशासन अत्यंत प्रगल्भपणे करतील अशा अपेक्षेवर खरं तर केंद्रीय प्रशासन आणि विभाजित शासन असे ते सांगड जुळवण्याचा घालण्याचा प्रयत्न केला. आणि ऑफिशियली किंवा 1911 मध्ये ज्या काही मोनार्किकल स्टेट्स होत्या, शाही राजवट आपण ज्याला म्हणू शकतो, त्याचा अंत चीनमध्ये झालेला दिसून येतो. आणि त्यामुळे नंतर वेगळ्या पद्धतीच्या राजकीय रचना की ज्या खरं तर मोनार्किकल नाही आहेत, ज्या राजेशाही राजवटी नाही नसून एक वेगळ्या पद्धतीचा प्रजासत्ताकाच्या मांडणीसाठी किंवा प्रजासत्ताक असावं, राष्ट्रवादी सरकार असावं, अशा याच्यातून एक वेगळ्या पद्धतीचा विचार उभा राहताना आपल्याला दिसतो. आणि या कालखंडामध्ये चीन आणि इतर देशाचे जे सुरुवातीचे संबंध होते ते बदलताना आपल्याला दिसतात. आणि एक अत्यंत महत्त्वाची बाब या ठिकाणी येते की ब्रिटन, पोर्तुगीज, डच या सगळ्यांशी संबंध चीनचा यायला लागतो. ब्रिटनमधून चहाचे मळे, चहाच्या संदर्भातले चहाचा व्यापार चीनमध्ये होत असताना आपल्याला दिसतो. परंतु नंतरच्या कालखंडामध्ये त्याच्यात जे आलेलं क्रायसिस आहे त्या नंतरच्या कालखंडामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं प्रोडक्ट किंवा एक वेगळ्या पद्धतीचं उत्पादन हे चीनच्या भूमीवर येतं, ते म्हणजे अफू. आणि अफूच्या या कालखंडामध्ये अफूची शेती, अफूची स्मगलिंग मोठ्या प्रमाणामध्ये भारताद्वारे ब्रिटन करत असताना आपल्याला दिसतं. आणि अफूची सुरुवातीच्या कालखंडामध्ये झालेली लागवड आणि नंतर अफूची लागलेली सगळ्या चीनी जनतेला लत किंवा व्यसन, याच्यातून या अफूच्या संदर्भात अफूच्या व्यापारावरचं मुक्तदारी आणि इतर बाबींना घेऊन सुद्धा खरं तर अफूचं युद्ध आपल्याला झालेलं दिसून येतं. आणि या अफूच्या युद्धानंतर चीन हा एक राष्ट्र म्हणून किंवा एक वेगळ्या पद्धतीचा देश म्हणून आकाराला येत जाताना आपल्याला दिसतो. आणि खरं तर 2 ओपियम युद्धानंतर चीनच्या वेगवेगळ्या पद्धतीचं नुकसान झाल्याच्या नंतर एक वेगळ्या पद्धतीच्या रचना प्रशासकीय, केंद्रीय आणि इतर उभ्या राहत असताना आपल्याला दिसतो. पहिलं जे ओपियमला घेऊन किंवा अफूला घेऊन जे काही महायुद्ध किंवा युद्ध झालं त्याची सोडवणूक, त्याचा अंत किंवा त्याचा तो थांबलं खरं तर नानकिंगच्या तहाने. त्याच पद्धतीने दुसऱ्या पद्धतीचं जे ओपियमचं युद्ध होतं ते तियानसिन या ठिकाणी करार करून थांबवण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. तर सुरुवातीच्या काळातला चहा, ओपियम, अफू या सगळ्यांच्या संदर्भामध्ये संघर्ष दाटून आलेला दिसतो. चीनचं पोर्तुगीजांशी, चीनचं डचांशी, चीनचं ब्रिटनशी अफूच्या संदर्भात भांडण झालेलं दिसतं, त्याच्या व्यापारासंदर्भात भांडण झालेलं दिसतं. याच कालखंडामध्ये या सगळ्या देशांनी चीन कमकुवत समजून जी काही कॅन्टॉन व्यवस्था राबवली गेली त्यामध्ये या परकीय सगळ्या सत्तांचं कसं भलं होईल अशा पद्धतीचा सुद्धा काळ या ठिकाणी चीनने बघितलेला आपल्याला दिसून येतो. पण प्रामुख्याने 1860 ते 1870 हा खरं तर नंतरचा काळ हा कोऑपरेशनचा कालखंड म्हणून ओळखला जातो. आणि नंतरच्या कालखंडामध्ये पोर्ट करार सुद्धा झाला की ज्याच्यातून वेगवेगळ्या पद्धतीच्या आधुनिक मुत्सद्देगिरीने चीन इतर परकीय आणि परराष्ट्रीय देशांची राज्याशी वर्तणूक करताना आपल्याला दिसतो. त्यामुळे जे काय आधुनिक डिप्लोमसी आहे, मॉडर्न डिप्लोमसीचा जो काय उदय चीनच्या संदर्भात होतो तो ते या कालखंडामध्ये होत असताना आपल्याला दिसून येतो. आणि आधुनिक मुत्सद्देगिरी स्वतःच्या देश म्हणून भौगोलिक सीमा जपवणूक करण्यासाठी आणि इतर राष्ट्राची एक वेगळ्या पद्धतीचे संबंध वृद्धिंगत करण्यासाठी विकसित झालेली आहे की ज्याला चीनच्या परिप्रेक्ष्यामध्ये ज्याला मॉडर्न डिप्लोमसी असं म्हटलं गेलं. ओके, परंतु याच कालखंडामध्ये अफूच्या संदर्भ आपण बघितलाच, परंतु 1870 ते 1900 कालखंडामध्ये चीनवर परकीय प्रभाव
आणि त्याच पद्धतीने परकीयांचं आक्रमण आपल्याला वाढत असताना दिसतं. चीन आत्ममग्न होता, चीनचा त्याच्या तत्वज्ञानामध्ये लीन होता, परंतु या कालखंडामध्ये प्रामुख्याने वसाहत कालखंडामध्ये ज्या काही मिशनऱ्या चे हस्तक्षेप सगळीकडे सुरू झाले, त्याच्यातून मिशनरीचं कार्य वाढीस लागलं आणि इतर पाश्चात्य दर्शनशास्त्राचा किंवा धार्मिक विचारांचा प्रसार सुद्धा चीनमध्ये सुरू होता. अर्थात काही काही ठिकाणी ह्या सगळ्या प्रक्रिया या खरं तर परकीयांचा दबाव तंत्र म्हणून सुद्धा घेतलं गेलं. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीच्या रिॲक्शन्स आपल्याला या सगळ्या प्रकरणांवर चीनमध्ये घडत गेलेल्या दिसून येतात. चीनमध्ये सुद्धा वेगवेगळ्या वर्गांचा उदय झालेला आपल्याला दिसून येतो. 20व्या शतकामध्ये खरं तर वेगवेगळ्या सांस्कृतिक विविधता, नंतरच्या कालखंडामध्ये झालेलं चीनच्या अर्थव्यवस्थेचं वाणिज्यिकीकरण, की ज्याला कमर्शियलायझेशन असं सुद्धा म्हणू शकतो, प्रचंड प्रमाणात लोकसंख्या वाढ झालेली दिसून येते आणि वेगवेगळ्या पद्धतीचं केंद्रीय प्रशासन स्थापित करत असताना वेगवेगळ्या पद्धतीच्या शुल्क रचना अस्तित्वात आलेल्या आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेतून, वाणिज्यकरणातून, अर्थव्यवस्थेच्या भरीव कामगिरीतून, स्वतः सिद्ध केलेल्या अशा मुत्सद्देगिरीतून, केंद्रीय प्रशासन स्थापित करत असताना तयार झालेल्या मुक्त व्यापाराच्या धोरणातून, काही ठिकाणी म्हणजे छिंग राजवटीने त्या धोरणाला सुरुवातीच्या कालखंडामध्ये विरोध केला, नंतरच्या कालखंडामध्ये त्याला पर्याय नसलं अशा पद्धतीचं काहीतरी गृहीतकं उभी राहत गेलेली आपल्याला दिसून येतात. आणि या सगळ्यांचा समग्र परिपाक म्हणून चीनबद्दलचा दृष्टिकोन, चीनचं ओपियम युद्ध आणि चीनमध्ये जी काय कॅन्टॉन व्यवस्था तयार झालेली आहे तिचं चित्र उजागर होत असताना आपल्याला दिसून येतं. आज आपण इथे थांबू. नमस्कार.